प्रांत टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। काँग्रेसचा उमेदवार बदलण्यासाठी पक्ष नेतृत्वास देण्यात आला 2 दिवसांचा अल्टिमेट। थोर समाज सुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आली शोभायात्रा। तावखेडा येथील बनावट कागदपत्रांच्या आधारे नावे केलेली जमीन वारसदारांना परत मिळण्याची मागणी। तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांना देण्यात आला निरोप। आणि श्री आई सप्तशृंगी माता यात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसतर्फे माजी मंत्री डॉक्टर शोभा बच्चाव यांना उमेदवारी दिल्याने शिंदखेडा तालुक्यातील कार्यकर्त्यांतर्फे शुक्रवारी शंकर सनेर यांना पाठिंबा देत उमेदवार बदलण्यासाठी पक्षास 2 दिवसाचा अल्टिमेट दिला आहे, अन्यथा वेगळी भूमिका घेण्याचा इशारा देण्यात आला आहे। काँग्रेसने धुळे लोकसभा मतदारसंघासाठी माजी मंत्री शोभा बच्चाव यांना उमेदवारी दिल्याने काँग्रेसमध्ये असंतोषाची लाट पसरली आहे। काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे। शुक्रवारी सनेर यांच्या राहत्या घरी शिंदखेडा तालुक्यातील काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक होऊन येत्या 2 दिवसात उमेदवार बदलावा, अन्यथा वेगळी भूमिका घेण्याचा इशारा देण्यात आला आहे। काँग्रेसने धुळे लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर शोभा बच्चाव यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे। मतदारसंघाबाहेरील उमेदवार लादल्याची भावना कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत। या विरोधात पक्षात राजीनामा सत्र सुरू असून आतापर्यंत धुळे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, नाशिक जिल्हाध्यक्ष डॉक्टर तुषार शेवळे यांच्यासह 10 ते 12 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत। शिंदखेडा व मालेगाव येथील कार्यकर्त्यांकडून जोरदार संताप व्यक्त केला जात आहे। पक्षश्रेष्ठींवर दबाव आणून उमेदवार बदलण्यासाठी कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे। या पार्श्वभूमीवर शिंदखेडा युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजेंद्र झालसे व काँग्रेस कार्यकर्त्यांनी देवपुरातील पौर्णिमा नगरात श्यामकांत सनेर यांच्या निवासस्थानी बैठक घेतली आणि श्यामकांत सनेर यांनाच उमेदवारी द्यावी अशी आग्रही मागणी केली। तसेच येणाऱ्या 2 दिवसात पक्षश्रेष्ठींनी उमेदवार बदलावा, नाहीतर धुळे जिल्ह्यात काँग्रेस केवळ नावालाच उरेल असा इशाराही त्यांनी दिला। येणाऱ्या 2 दिवसात पक्षश्रेष्ठींनी उमेदवार बदलावा, अन्यथा काँग्रेस कार्यकर्ते वेगळा निर्णय घेतील असा इशाराही देण्यात आला। धुळे मतदारसंघातील काँग्रेस पक्षाने बाहेरचा उमेदवार लाभला आहे। या मतदारसंघाचा इतिहास असा आहे, ज्या वेळेस काँग्रेस पक्षाने पैशावाला उमेदवार दिला, या मतदारसंघाने पैशावाल्या उमेदवाराला नाकारलंय। जे 2 वेळेस अमरीश भाईंना नाकारलंय, मागच्या वेळेस कुणाल बाबांना सुद्धा या मतदारसंघात पैसेवाल्यांना नाकारलंय। प्रतापराव सोनवणे हे कधी कोणाला भेटलेले नाही, अशा गरीब माणसाला सुद्धा या मतदारसंघांनी निवडून दिलेलं आहे। पण हे जे गणित आहे पक्षश्रेष्ठींना की इथे पैसावालाच उमेदवार पाहिजे, तर हा मतदारसंघ जो काँग्रेसचं काम करणारा गरीबातला गरीब असेल त्याच्या मागे सुद्धा जनता आहे। हे यावेळेस श्यामदादासारखे एक गरीबातला माणूस जो या मतदारसंघात काम करतो, 30 ते 32 वर्षापासून काँग्रेस पक्षाचं काम करतो, निष्ठेने काम करतो, त्यांना उमेदवारी नाकारून हा फार अन्याय आमच्या मतदारसंघावर झालेला आहे आणि तो आम्ही कदापि सहन करणार नाही। या तालुक्यात, या जिल्ह्यात आणि या मतदारसंघामध्ये नेहमी चुकीचं गणितातून काँग्रेस पक्षश्रेष्ठी लाभते आणि त्याचा परिणाम काँग्रेसला भोगावा लागतो आणि काँग्रेसचं सीट पडलं। आता ही परिस्थिती वेगळी आहे। श्यामदादासारख्या माणसाला जर आता काँग्रेस पक्षाने जर उमेदवारी दिली तर आम्ही तुम्हाला 100% हा मतदारसंघ श्यामदादाला निवडून देईल आणि काँग्रेसचा झेंडा लागेल। जसा आता सुजय विखे पाटलांसारखे मोठे काँग्रेस BJPचे उमेदवार असून सुद्धा निलेश लंकेसारख्या गरीब माणसाला शरद पवार साहेबांनी उमेदवारी दिली। जर तिथे पैशाचं गणित नाही तर मग या धुळे मतदारसंघात पैशाचं गणित का असतं, याचा विचार आम्हाला झाला पाहिजे। आणि यावेळेस आम्ही या मतदारसंघामध्ये श्यामदादासारखा सच्चा कार्यकर्ता, निष्ठेने काम करणारा कार्यकर्त्याला जर उमेदवारी नसेल तर काँग्रेस पक्षाचं काम कोण करणार। थोर समाज सुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले उत्सव समिती जुनी धुळेतर्फे शहरातून शोभायात्रा काढण्यात आली। थोर समाज सुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले उत्सव समिती जुने धुळेतर्फे शहरातून शोभायात्रा काढण्यात आली। शोभायात्रेत DJ बँड आणि पारंपरिक वाद्य यांनी धुळेकरांचे लक्ष वेधून घेतले होते। या शोभायात्रेत शहरातील संपूर्ण समाज बांधवांसह महिला भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। या प्रसंगी हिलाल माळी, हनुमंत वाडिले, डॉक्टर सुशील महाजन, बापू खलाने, गुलाब माळी, गंगाधर माळी, BN बिरारी, दिलीप देवरे, मिलिंद सोनवणे, विलास माळी आदी मान्यवर उपस्थित होते। शोभायात्रेच्या यशस्वीतेसाठी समितीचे अध्यक्ष प्रमोद खैरनार, कार्याध्यक्ष विजय सूर्यवंशी,
माजी अध्यक्ष राजेंद्र माळी, माजी कार्याध्यक्ष प्रतीक माळी, एकनाथ माळी, सुनील माळी, राहुल माळी, सुनील जाधव, विजय माळी, गोरख मराठे, भिकन भाविस्कर, संभाजी मराठे, सुमित चौधरी, किशोर माळी, संदीप बडगुजर, दर्शन माळी, दुर्गेश जाधव, दिनेश माळी, नितीन गारू आदींनी विशेष परिश्रम घेतले. फुले यांच्या जयंतीनिमित्त आज जुने धुळे भागातून मोठ्या संख्येने व जल्लोषाने महात्मा फुले यांची जयंतीनिमित्त रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे व या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात समाज बांधव व फुलेप्रेमी यांचा आज मोठ्या प्रमाणात सहभाग झालेला आहे व एकदम चांगल्या रीतीने व वाजंत्री बँड डीजेच्या सुशोभीकरणच्या पद्धतीने व मान्यवरांच्या अध्यक्षतेखाली आजचा कार्यक्रम एकदम जल्लोषात पार पाडण्याचं काम महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आलेलं आहे. विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं होतं. पुन्हा 7 या निमित्त आयोजन करण्यात आलं होतं व यावेळेस निवडणुकीमध्ये महिलांची संख्या एकदम लक्षवेधी होती. मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग व पुरुषांचा युवकांचा सहभाग या भव्य शोभायात्रेला लाभलेला आहे. ही शोभायात्रा बालगोपाल विज्ञान शाळा येथून सुभाष चौक, गांधी पुतळा मार्गे आग्रा रोड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व महात्मा फुले पुतळा या इथपर्यंत आजचा हा शोभायात्रेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे व या कार्यक्रमासाठी आज सर्व महात्मा फुले जयंती उत्सव समिती धुळे शहर यांचं अमूल्य असं सहकार्य या कार्यक्रमाला लाभलेलं आहे. शिंदखेडा तालुक्यातील तावखेडा येथील शिंदखेडा तालुका कुक्कुटपालन संस्थेच्या नावे असलेली शेतजमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे डॉक्टर हेमंत देशमुख यांनी नावे केलेली जमीन परत मिळवावी अशी मागणी सीताराम पाटील यांच्या वारसांतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शिंदखेडा तालुका कुक्कुटपालन सहकारी संस्थेची नावे असलेली तावखेडा येथील जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे डॉक्टर हेमंत देशमुख यांच्या नावे झाली असून सदर जमीन मूळ मालक सीताराम पाटील यांचे वारस दगा पाटील आदींच्या नावे करावी अशी मागणी सीताराम पाटील यांच्या वारसदारांतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की आम्ही सुकवत तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे येथील कायमचे रहिवासी असून परिवारासह वरील ठिकाणी राहतो. आमचे वडील नामे सीताराम रुपला पाटील यांच्या मालकीची तावखेडा तालुका शिंदखेडा शिवारात गट नंबर 210 क्षेत्र 14 हेक्टर 62 आर जमीन होती. डॉक्टर हेमंत भास्कर देशमुख राहणार दोंडाईचा यांनी आमच्या वडिलांना खोटे नाटे भूलथापा देऊन आमच्या वडिलांकडून वरील जमीन कुक्कुटपालन संस्थेच्या कामासाठी मागितली व तुमच्या मुलांना पुतण्याला 4-5 जणांना कुक्कुटपालन संस्थेत अन्य ठिकाणी नोकरी लावून देतो असे आमिष दाखवले. त्यामुळे सदर संस्थेस 1988 मध्ये परिवारातील 4-5 लोकांना नोकरी मिळेल या हेतूने डॉक्टर हेमंत देशमुख यांच्या शब्दाखातर शिंदखेडा तालुका कुक्कुटपालन सहकारी संस्था मर्यादित दोंडाईच्या या सहकारी संस्थेला वडिलांनी स्वतःच्या मालकीची 14 हेक्टर 62 आर जमीन नाममात्र दरात खरेदी खताद्वारे संस्थेत खरेदी करून दिली. त्यानुसार सदरील जमिनीवर सहकारी संस्थेने कर्ज प्रस्ताव तयार करून त्या काळी 90 लाखांचे कर्ज मंजूर करून घेतले होते. त्यानंतर या कर्जाचा पहिला हप्ता 28 लाख रुपये संस्थेच्या खात्यावर जमा देखील झाला होता. याबाबत आमच्या वडिलांनी आम्हाला सांगितले होते, परंतु त्या कर्जातून संस्थेचे कोणतेही कामकाज न करता आणि या जमिनीचा कोणताही वापर सहकारी संस्थेच्या कामासाठी करण्यात आला नाही. म्हणून माझ्या वडिलांनी सदर संस्थेसाठी दिलेली जमीन परत मिळावी म्हणून सातत्याने मागणी केली. परंतु शेत जमिनीवर संस्थेचे नाव लागले असल्यामुळे त्याचा ठराव करून तुला तुझी जमीन परत करू असे आश्वासन डॉक्टर हेमंत देशमुख यांनी त्यांना दिले होते. कालांतराने आमचे वडील काही सीताराम रुपला पाटील यांचे 29/11/2000 रोजी निधन झाले. त्यानंतर आम्ही वेळोवेळी डॉक्टर हेमंत देशमुख यांच्याकडे ही जमीन आमच्या नावावर करण्यासाठी पाठपुरावा करत होतो, परंतु त्यांनी आम्हाला काही धारा दिला नाही. 36 एकर जमिनीवर आम्हाला काहीच करता येत नव्हते. आम्ही 3 भाऊ, 1 चुलत भाऊ असे 4 भावंड काही सीताराम रुपला पाटील यांचे कायदेशीर वारस आहोत. परंतु सदरची शेतजमीन डॉक्टर हेमंत देशमुख यांनी बनावट कागदपत्र तयार करून त्यांच्या व त्यांच्या परिवाराच्या नावे करून घेतली असल्याची माहिती आम्हाला मिळाली. तेव्हापासून आमचे भाऊ दगा पाटील हे विविध कार्यालयात पाठपुरावा करीत आहेत. न्याय न मिळाल्याने पोलीस अधीक्षक धुळे यांच्याकडे देखील 5/2/2024 रोजी तक्रार करून आमची जमीन परत मिळण्यासाठी मागणी केली, परंतु त्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. माझ्या वडिलांनी आमची 36 एकर जमीन नाममात्र दर 1,14,000 सहकारी संस्थेच्या वापरासाठी दिली होती, परंतु सदरील सहकारी संस्था बंद पडली असून या जमिनीवर संस्थेचे कोणतेही कामकाज झाले नसल्यामुळे व शर्तभंग झाल्यामुळे सदरील जमिनी मूळ मालकास म्हणजेच काही सीताराम रुपला पाटील यांच्या वारसांना पुन्हा परत करावी
अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी दगा पाटील, बाळू पाटील, पुंडलिक पाटील, भिकन पाटील, जगदीश पाटील, राकेश पाटील, पंकज पाटील, योगेश पाटील, विशाल पाटील, बाका पाटील, जितेंद्र पाटील, प्रवीण पाटील आदी उपस्थित होते। आपला शिंदखेडा तालुक्यामध्ये तारवाडी शहरामध्ये आमची जमीन आम्ही कुक्कुटपालन संस्थेला दिली होती। ती जमीन परस्पर संस्थेचे चेअरमन डॉक्टर हेमंत देशमुख यांच्या नावावर करून घेतली। आम्ही सातत्याने 3-4 वर्ष झाले लढा देतोय। ही जमीन आम्हाला आमची जमीन आम्हाला परत मिळण्याबाबत आम्ही आता तहसीलदार साहेबांना निवेदन दिले, कलेक्टर साहेबांना निवेदन दिले। समजा आम्ही स्वतः निवेदन देतोय, निवेदन जर नाही भेटलं याच्या पुढे अजून उपोषण करू, तीव्र लढा देऊ। आमची जमीन आम्हाला मिळालीच पाहिजे हे आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिले। आमची जमीन आम्ही शेतकरी आहोत, शेतकरी जमीन कसतो आम्ही, ती जमीन पूर्वापार आमच्या वडिलांची त्यांची कुक्कुटपालन संस्थेला घेतल्यामुळे कुक्कुटपालन संस्थेत डब गाईला गेल्यामुळे ती जमीन आमची मूळ शेतकऱ्याला मिळण्याबाबत त्याच्यामुळे आम्ही निवेदन कलेक्टर साहेबांना दिलेलं आहे। धुळे जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या बिरसा मुंडा सभागृहात संपन्न झाला। धुळे जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या बिरसा मुंडा सभागृहात संपन्न झाला। यावेळी जिल्हा परिषदेच्या अनेक कर्मचाऱ्यांनी आपली मनोगते व्यक्त करताना गुप्ता यांनी केलेल्या कामांचा उल्लेख करीत त्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना शुभेच्छा दिल्या। शुभम गुप्ता यांनीही मनोगत व्यक्त केले। या प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुकेश ठाकूर, मुख्य लेखा अधिकारी स्वरांजली पिंगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन बोडके, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी दिनेश महाले, किशोर पगारे, पंकज वाघ, पराग पाटील यांच्यासह जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। निवडक त्या बॅचमध्ये आपल्या सिनियरसोबत होते, हे आपल्या सर्वांच्या बाबतीत ठरलेलं असतं आणि त्यातले एक आम्हासाठी सरांशी चांगली बॉन्डिंग होती। योग्य माहीत नव्हते भविष्यात असं एक जोडला जाणार आहे की एक्सचेंज ऑफ ऑर्डर्स ट्रान्सफर होणार, ते माझ्या ठिकाणी आणि त्यांच्या ठिकाणी असो। तुमच्या सगळ्यांचं फीडबॅक, तुमची इनपुट्स, तुमचं डिस्कशन आणि शेअरिंग ऐकल्यानंतर मी धुळ्यामध्ये याच्या अगोदर जे ऐकलं होतं आणि धुळ्यामध्ये आल्यानंतर पुणे जिल्हा म्हटलं की नॉट ओनली बरेच वर्षापासून मी तर महाराष्ट्राचा आहे, धुळ्याचा आहे, शेजारचा आहे। धुळा जिल्हा म्हटलं की पहिलेच गोया उचललं की धुळ्यात जातोय का नाही, हेच माझ्याकडे सर जेव्हा करून दिले तेव्हा हेच कानावर पडलं असेल, मला जेव्हा ऑर्डर येईल तेव्हा हेच। आणि हे जे परसेप्शन बनत गेलं, जसं तुम्ही तुमच्या ठिकाणी म्हटलं की आतून वेगळे आणि बाहेरून वेगळे असतात। पूर्वी भूतकाळात काही अशा घटना घडलेल्या आहेत ओळखीच्या, त्यामुळे या जिल्ह्याची इमेज प्रतिमा अशी मानल्या गेलेली असावी दुर्दैव आहे। परंतु छोटे मोठे ज्या कामाचा आढावा सर्व आपण सर्वांनी मांडला, सरांच्या कारकिर्दीत केला, मला वाटतं हे आपल्याच हातात आहे। येणारे जे वर्ष, जेवढे वर्ष आपण या जिल्ह्यात आहोत, वॉटेवर काही महिने असतील, काही वर्ष असेल, जर अशा प्रकारे कामं झाली तर नक्कीच धुळे जिल्ह्याची इमेज आहे, परसेप्शन आहे, ते बदलायला जास्त वेळ लागणार नाही। आणि आज आमच्या सगळ्या पदांचे वेगवेगळ्या रँकचे अधिकारी धुळ्यात येऊ इच्छित नाही, ते नक्कीच चित्र बदलेल याचं वाटत नाही। दुसरी बाब की आता माझ्या जर धुळे जिल्हा परिषदेत नेमकंच माझं प्रमोशन झालंय आणि त्यासाठी ही नवीन संस्था आहे, नवीन जबाबदारी आहे, यातून मी बऱ्याच गोष्टी शिकणार आहे। शिकण्यासाठी सोपं तेव्हा होतं जेव्हा आपले असे माणूस जे सिनियर असतात त्यांनी आपल्याला ब्रीफिंग करून एक लहान लहान काही एक गोष्टी समजून सांगणे, आणि याचा ट्रान्झिशन मध्येच बराच वेळ जातो आणि शिकण्यामध्ये जास्त वेळ गेला तर काम करायला कमी वेळ मिळतो। आणि आम्ही IAS अधिकारी म्हणून आमचं कार्यकाळाचा 2 वर्ष मॅक्सिमम राहतो। मला नक्कीच आय फील नक्की की मला माझे जे चालवचे अधिकारी राजेश सर आहे त्यांच्याशी माझं पर्सनल बॉन्डिंग चांगलं असल्यामुळं मला पर्सनली इन्फॉर्मली बऱ्याच गोष्टी शिकायला ॲज अ शिव जिल्हा परिषद म्हणून बरीच मदत होईल। आणि जोपर्यंत माझा शिव जिल्हा परिषदावे कार्यकाळ करून त्यावेळी मला शिकायला ती नक्कीच मदतगार ठरेल। आणि कोणताही एक अधिकारी एकटा यशस्वी होऊ शकत नाही, कोणताही कार्य असो तुला एक टीम लागते, सबऑर्डिनेटची असेल, ती कलिगची असेल, HODची असेल, इन द ग्राउंड लेवल। आणि
धुळे तालुक्यातील देवबान येथे श्री आई सप्तशृंगी माता यात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी तगतरावाची मिरवणूक काढण्यात आली. धुळे तालुक्यातील देवबाने येथे आई सप्तशृंगी माता यात्रोत्सव निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. देवबाने येथे चैत्र चतुर्थीला सप्तशृंगी मातेचा यात्रोत्सव साजरा करण्यात येतो. या निमित्त सकाळी देवीची पूजा अर्चा करण्यात आली. त्यानंतर दुपारी तगतरावाची संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली. रात्री लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले होते. सदर मंदिराची स्थापना 30 ते 35 वर्षापूर्वी सदाशिव संपत बोगे यांनी केली होती. त्यानंतर धनराज लोटन देवरे यांच्याकडून मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. धनराज देवरे यांची मनोकामना देवीने पूर्ण केल्यामुळे दरवर्षी देवरे हे सप्तशृंगी माता यात्रोत्सव स्वखर्चाने करतात. यासाठी गावकरी भक्तांचे तसेच सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांचे मोठे सहकार्य लाभते. यावेळी सरपंच संजय देवरे, पोलीस पाटील संदीप नागरे, उपसरपंच मनीषा देसले, शहाणा देसले, धनराज देसले, नरेश देसले, भाऊसाहेब देसले, अमृत देसले, तुकाराम देसले, प्रमोद देसले, रवींद्र देसले यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. चैत्र चतुर्थीला 14ला या ठिकाणी आई सप्तशृंगी मातेचा यात्रा उत्सव देवबाने गावात साजरा केला जातो. या यात्रेसाठी आलेल्या सर्व भाविकांचं मनापासून त्या ठिकाणी देवबाने गावाच्या ग्रामपंचायत मार्फत त्या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. तर सालाबादाप्रमाणे आई सप्तशृंगीच्या यात्रेसाठी या ठिकाणी जे भाविक आलेले आहेत, जे व्यावसायिक आलेले आहेत, त्या व्यावसायिकांचं या ठिकाणी स्वागत करतो. तर आई सप्तशृंगी माताचं त्या ठिकाणी 30-35 वर्षापूर्वी संपत सदाशिव भोगे हे आईचे पुजारी होते. या ठिकाणी मंदिर नव्हतं, एक छोटीशी मूर्ती होती आणि त्या मूर्तीची पूजा त्या ठिकाणी संपूर्ण ग्रामस्थ करत होते. त्यानंतर आमचे बाबा धनराज लोटन देसले यांनी त्या ठिकाणी या आईची पूजा करायला सुरुवात केली आणि त्यांनी या ठिकाणी भव्य दिव्य मंदिर उभारून आईच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम करून त्या ठिकाणी दरवर्षी यात्रा कशी भरेल तो खर्चाने त्या ठिकाणी ते यात्रा भरवत असतात आणि गावकरी सुद्धा त्यांना अतिशय मनापासून सहकार्य करत असतात. तर आज सकाळपासून यात्रेचा उत्सव चालू झाल्यामुळे गावामध्ये अतिशय चैतन्याचं वातावरण होतं. गावातल्या माता भगिनी सकाळपासून या ठिकाणी आईच्या दर्शनाला येत आहेत. मागच्या वर्षी ज्या माता भगिनींनी आईला नवस केलेला होता तो नवसही त्या ठिकाणी फेडण्याचं काम माता भगिनींनी त्या ठिकाणी दिवसभर केलेलं आहे. आमच्या नानांकडून सकाळी 10 वाजेच्या सुमारास गावातून वाजत गाजत या ठिकाणी आईला आहेर चढवण्याचं आणि पुरणपोळीचं जेवणाचं प्रसाद देण्याचं काम केलेलं आहे. तदनंतर संध्याकाळी गावातून तगतराचं आयोजन करून या ठिकाणी मनोरंजन करण्याचंही काम रंगबाजीच्या माध्यमातून समाजगिरांनी केलेलं आहे. आणि रात्रीला नानांच्या स्वखर्चाने त्या ठिकाणी शांताराम भाऊ चव्हाण यांचं तमाशाचं आयोजन केलेलं आहे. आणि या तमाशा पाहण्यासाठी त्या ठिकाणी गावातील सर्व नागरिकांनी त्याचा स्वाद घ्यावा असं आव्हान नानांच्या वतीने, ग्रामपंचायतच्या वतीने आणि सरपंच या नात्याने त्या ठिकाणी मी करत आहोत. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. काँग्रेसचा उमेदवार बदलण्यासाठी पक्ष नेतृत्वास देण्यात आला 2 दिवसांचा अल्टिमेट. थोर समाजसुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आली शोभायात्रा. तावखेडा येथील बनावट कागदपत्रांच्या आधारे नावे केलेली जमीन वारसदारांना परत मिळण्याची मागणी. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांना देण्यात आला निरोप. आणि श्री आई सप्तशृंगी माता यात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. व्हिडिओ पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.